नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत हिवाळा विशेष चमचमीत वालाच्या शेंगाची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: जिरे, मोहरी, गरम मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि लसूण पेस्ट। त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेल्या वालाच्या शेंगा। आता आपण इथे कढई घेऊन या वालाच्या शेंगा कढईत टाकून घेऊयात, या परतून घेऊयात। त्यानंतर आपण यामध्ये थोडेसे तेल घालून या शेंगा परतून घेऊयात। तेल घातल्यामुळे या शेंगा छान मऊ होतात आणि या शेंगा तेल घातल्यानंतर मंद आचेवरच परतून घेऊयात, कारण वालाच्या शेंगा मंद आचेवर परतून घेतल्या की छान मऊ होतात आणि छान पण भाजतात। या वालाच्या शेंगा भाजल्यामुळे भाजीला खूप छान चव येते आणि खूप लवकर पण शिजते। आपल्या या वालाच्या शेंगा भाजून तयार आहेत। आता आपण करून घेऊयात वालाच्या शेंगाची भाजी। त्यासाठी इथे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल घालून घेऊयात। आपलं हे तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालायची आहे। जिरे आणि मोहरी आपल्याला ही छान तडतडून घ्यायची आहे। इथे आपली जिरे आणि मोहरी छान तडतडून झालेली आहे। यामध्ये आपल्याला लसूण पेस्ट घालायची आहे। लसूण पेस्ट पण ही छान आपल्याला तेलात परतून घ्यायची आहे। ही परतून झाल्यानंतर यामध्ये वालाच्या शेंगा घालायच्या आहेत आणि या वालाच्या शेंगा 2 ते 3 मिनिटे आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायच्या आहेत। आता या वालाच्या शेंगा परतून झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। त्यानंतर 1 चमचा हळद घालूयात, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला। गरम मसाला नाही घातला तरी पण चालेल। आता या शेंगा आपल्याला मंद आचेवरती परतून घ्यायच्या आहेत। हा मसाला चिकटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्हाला लाल तिखट आवडत नसेल तर यामध्ये हिरवी मिरची पेस्ट पण घातली तरी पण ही भाजी खूप छान लागते। इथे आपला मसाला छान परतून झालेला आहे। आता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूयात। शेंगदाण्याचं कूट भरपूर टाकल्यामुळे या भाजीला खूप छान चव येते। आता या शेंगदाण्याचं कूट टाकल्यास ह्या वालाच्या शेंगा छान शेंगदाण्याचं कूट मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे आपण गरम केलेलं पाणी टाकून घेऊयात। इथे पाणी वापरताना गरम केलेलंच पाणी वापरायचं आहे, कारण थंड पाणी वापरलात तर भाजीला अजिबात चव लागणार नाही। गरम पाणी वापरलात तर भाजी लवकर पण शिजते आणि भाजीला खूप छान चव येते। तुम्हाला ही भाजी सुकी करायची असेल तर यामध्ये कमी पाणी घातलं तरी पण चालेल। तर इथे आपण कोथिंबीर घालून घेऊयात। कोथिंबीरीमुळे भाजीला खूप छान चव येते। आपण ही भाजी 3 ते 4 मिनिटे शिजवून घेऊयात। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका। अशीच सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।